माझ्यासोबत बीड विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार संदीप क्षीरसागर आहेत। भैया, आपण आवाज उठवला होता आणि बघितलं की आज तो आवाज मोठा झाला। 2 तास आंदोलन चाललं, पाण्याच्या टाकीवरती धनंजय देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय चढलं होतं आणि पुन्हा मागणी तीच होती की आम्हाला न्याय पाहिजे। हे बघा, पहिल्या दिवशीपासून मी गावात आलो होतो, तीच मागणी केली होती। सभागृहामध्ये सुद्धा ही पूर्ण प्रकरण बोलल्यानंतर सुद्धा हीच मागणी केली होती की लोकांमध्ये रोष आहे, लोक शांत आहेत, पण जर त्यांना अटक झाली नाही, 302 कट कारस्थानमध्ये जर त्यांना वाल्मिक कराडला मास्टर माइंड म्हणून घेतलं नाही तर लोक रस्त्यावर उतरतील। आणि तुम्ही हे बघितलं का की लोकांना उतरायला रस्त्यावरती कुणी गाड्या, कुणी काय बोलवणं कुणी घेत नाही। लोक आज टाकीवरती चढले होते, इतके मुलं होते, एखादा पाय घसरून पडला असतं काय झालं असतं। आणि इतकं सोपं नाही आहे की म्हणजे पोलीस बंदोबस्त होता तरीही धनंजय देशमुख हे माध्यमासमोर होते, पोलिसांसमोर होते, 1 तास आधी ते गुंगारा देतात आणि थेट टाकीवरती पाहायला मिळतात। वाटतं की हे प्रशासन पाहिजे तेवढं गांभीर्याने घेत नाही। नाही, त्यांनी विषय टावरचा सांगितलं, माझ्या जे कानावरती होतं त्यांनी टावरकडे त्यांनी पूर्ण सिक्युअर्ड केलं, पण टाकीचा विषय नाही। एखाद्या त्यांनी काय ठरवलं माहीत नाही, एखादी गोष्ट सिक्युअर्ड केली तर दुसरीकडे जे उंच ठिकाणी त्यांना चढायचं त्यांच्या डोक्यामध्ये त्यांनी केलं ते। पण काय वाटतं की हा इशारा आहे परत? हा इशारा नाही, लोक रस्त्यावरती उतरतात। पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हे जे आंदोलन चालू आहे हे काय एका जातीचं नाही, सगळ्या जाती धर्माचे लोक, सगळ्या पक्षाचे म्हणजे सत्ताधारी पक्षाचे लोक ह्याच्याबद्दल बोलतात। या प्रकरणामध्ये या मास्टर माइंडला निकटवर्तीय म्हणून धनंजय मुंडे साहेबांनी स्वतः सांगितलं होतं। आणि एवढं सगळं होऊन सुद्धा नाव जर येत नसेल तर कुठेतरी संरक्षण त्या मंत्रिपदाचं त्यांना भेटते। पण तुम्हाला आणखी असं वाटतं की वाल्मिक कराड यांना याचं संरक्षण मिळतं? मग काय अडचण काय? एकदा तुम्ही खंडणीच्या गुन्ह्यात आले की तुमचं कनेक्शन लागलं ना। तुम्ही तपास करून लावतो म्हणले सगळेजण, मग तपास झाला, CDR तपासली आणि त्या विंडमिलच्या खंडणीच्या गुन्ह्यामुळेच हा 302 झालाय ना, हे जे प्रकार झालाय। मग ते कनेक्शन असं दिसून येतं ना, ते पहिल्या दिवशीपासून सांगतोय मी। जी लोकांची भावना इथं आल्यानंतर मी जेव्हा लोकांनी बोललो होते, लोक आधी बोलायला सुद्धा हे होत नव्हते, लोकांनी सांगितले आणि मीडियासमोर सांगितलं ना त्यांनी हे प्रकार झाला। आणि सगळ्यात महत्त्वाचं, जी घटना झाल्यानंतर आंदोलन करावं लागलं तिथे, आणि आंदोलन झाल्यानंतर म्हणजे 12 तासानंतर गुन्हे नव्हतो, कुणीतरी प्रशासनाला फोन करत होतं। मग वाल्मिक कराड एवढा मोठा आहे की एवढं मोठा चुकीचा प्रकार झाल्यानंतर सुद्धा ते प्रकरण थांबवून ठेवलं होतं। पण तुम्हाला असं वाटतं की आता हे शेवटचा निर्बंधीचा इशारा आहे, जर यात आणखी गुन्हे नाही दाखल झाले अथवा योग्य प्रकारे कारवाई नाही झाली तर परत याचा उद्रेक? बघा, आम्ही पहिल्या दिवशीपासून म्हणतो, एक तर ही गुन्हे ह्याच्यावरती दाखल झालेच पाहिजे कटकार असताना। दुसरा, जे आत्तापर्यंत जे महिना उलटून गेला तरी गुन्हे नोंद करायला, गुन्ह्याचा आत घ्यायला, सरेंडर करताना ज्या पद्धतीने ते सरेंडर झालेत, हे फिल्मी स्टाईलनी गाडीनी येतात, कुणीतरी बोलल्यानंतर ते सरेंडर झालेत, मग ह्याचा अर्थ काय समजतो? हे तपास पूर्ण होत तर किंवा फास्ट 3-4 महिने काय फास्ट ट्रॅकवर करून तोपर्यंत त्यांनी राजीनामा द्यावा। नक्कीच आपण बघितलं की पुन्हा एकदा ठाम आहेत संदीप क्षीरसागर की जोपर्यंत हा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा देऊन या पदापासून दूर व्हावं। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह गोविंद शेळके, ABP माझा, फसाजोग, बीड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।